नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द इंडियन पॉडकास्ट या युट्यूब चॅनलवरती. मी मयूर गुळे तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत अक्षय बोराडे सर हे आहेत. हे एक सक्सेसफुल सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, IT मध्ये कामाला आहेत. त्यांना 20 लाख पर ॲनमचं पॅकेज आहे आणि ते को फाउंडर पण आहेत. वेगन कल्चर हे एक प्रोटीन आहे, त्या प्रोटीनचे ते को फाउंडर देखील आहेत. तर आपण दादांसोबत IT रिलेटेड सगळ्या गोष्टी जेवढ्या पण मुलांच्या मनात आहे, आता मी पण एक IT इंजिनियर आहे, माझ्यासारखे बरेचसे मुलं असतील, त्यांच्या मनात जे पण IT रिलेटेड प्रश्न असतील ते सगळं सोडवायचा आज आम्ही प्रयत्न करेल आणि एकदम जास्तीत जास्त एकदम नॅचरल आपण ही कॉन्व्हर्सेशन आजचं ठेवूयात. स्क्रिप्टेड काहीच नाही राहणार. जे पण येते सगळे नॅचरली गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम दादा नमस्ते. थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल धन्यवाद. कसे आहात तुम्ही आता? सर्वात पहिला प्रश्न. चांगलं चाललंय. तर मला आता ऑलमोस्ट फेब्रुवारीमध्ये मला 6 वर्ष होतील IT मध्ये, इंडस्ट्रीमध्ये. मी फेब्रुवारी 2019 मध्ये जॉईन केलं होतं. ओके तर तेव्हापासून आता माझी सेकंड कंपनी आहे. ओके. तर इट्स गुड, सो फार सो गुड. कोडिंग लाईफ कसं चाललंय? चांगलं चाललंय. म्हणजे कंपनीमध्ये लोड वगैरे आहे कसं आहे? ऍक्च्युली कसं प्रोजेक्ट वाईज डिपेंड करतं. Okay. कधी कधी आता काही प्रोजेक्टची अर्जंट रिक्वायरमेंट्स असेल तर अर्जन्सी असेल तर एक्सटेंड करावं लागतं थोडं, ओके तर प्रायोरिटी वाईज. तर आणि बिंग नाव इन सिनियर पोझिशन तर थोडा रिस्पॉन्सिबल रोल जास्त राहतो, म्हणजे क्लायंट डिलिव्हरी वगैरे करायला. तर ठीक आहे, म्हणजे इट्स गुड. म्हणजे ॲज यू ग्रो इन करिअर तर आपण शिकतो बऱ्याच गोष्टी आणि यू बिकम वाईज ओव्हर द टाइम. तर हां, इट्स गुड. तुम्ही ज्या कंपनीत जॉब करता त्याचं नाव आणि त्याचं पोस्ट तुम्ही सांगू शकाल का? कुठल्या हां, पोस्टवर? तर मी आता एक्झोशिया नावाची कंपनीत मी जॉब करतो. पण आता एक्झोशिया इज गेटिंग एक्वायर्ड बाय ग्लोबंट, ओके माहिती असेल तर. तर ग्लोबंट मेजर IT फर्म आहे. तर मी आता इथे ॲज अ सिनियर कन्सल्टंट ॲज अ माझं डेझिग्नेशन आहे. ओके सो अँड मी माझं जे वर्क प्रोफाईल आहे तर मी डेटा इंजिनियर आहे. ओके तर माझा जो रोल आहे तो इट्स ऑल अबाउट डेटा, लाईक म्हणजे डेटा आणायचा पूर्ण, लाईक एंड टू एंड डिलिव्हरी ऑफ डेटा. तर त्याच्यामध्ये मी काम करतो. सुरुवात किती पॅकेज पासून झाली होती? माझी मी स्टार्ट केलं होतं 6.5 इन 2019. ओके. हा. म्हणजे 5 इयर्स मध्ये आपण म्हणू शकतो की आता किती 20 आहे ना? हा, म्हणजे नाही 13 लॅक्सचं हा, इन्क्रीज झालं जवळपास 13-14 लॅक. येस, 4x. हे IT नेमकं काय आहे? इंजिनिअरिंगचं लाईफ कशी आहे? काय इंजिनिअरिंग IT मध्ये? ऍक्च्युली तुम्ही जर पॅशनने करत असाल, तसं मला लहानपणापासूनच, म्हणजे मी जेव्हा 8th स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हापासूनच मला कोडिंग खूप आवडायचं. ओके. तर मी म्हणजे तेव्हापासून करत आलाय का तुम्ही? हा, मी 9th स्टँडर्डलाच मला C++ यायचं आणि 10th-11th ला मी जावा शिकलो होतो. तर माझं कोडिंग म्हणजे मला आवडायचं लहानपणापासूनच. जेव्हा म्हणजे मी म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा मी असं C लँग्वेज कळलं होतं मला, 8th स्टँडर्डला होतो मी, मला आठवत आहे. तर आम्हाला एक फक्त C म्हणजे फक्त लँग्वेज ऐकली होती आणि तेव्हा फक्त एकच प्रिंट हॅलोचा कोड पाहिला होता. पण म्हणजे ते एक असं क्युरिओसिटी सारखं वाटायचं मला, की अरे मस्त, आपण काय लिहितोय ते सगळं स्क्रीनवरती दिसतंय. तर त्याच्यानंतर मग मी थोडं शिकून मी फर्स्ट कॅल्क्युलेटर बनवला होता C मध्ये. ओके. हा, 9th मध्ये? हा, 9th स्टँडर्ड मध्ये. ओके. तर तेव्हापासून मला खूप क्युरिओसिटी झाली. मग मी जास्त प्रोग्रॅमिंग शिकायला लागलो आणि तसं मग माझा जास्त क्युरिओसिटी वाढलं आणि मग मी सीड इन्फोटेक मधून 12th असताना मी जावा शिकलो होतो. तर मग तसं आवडलं आणि मग 12th नंतर आपलं हेच जसं आपण Diploma. ऍडमिशन घेतो. Diploma नाही, मी नाही डिप्लोमा केलं? नाही केलं, मी 11th, engineering 12th? केलं. हा, 11th 12th नंतर मी आणि आपले degree? एंट्रन्स एक्झाम देऊ. ओके. हा, तर आणि इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर मग मी सिडॅक केलं होतं. सिडॅक मधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स केला होता मी. ओके. म्हणजे प्रॉपर IT फील्ड म्हणजे शिफ्ट झाला पूर्ण. असं? नाही, कोर, लाईक स्टार्टिंग Proper. पासून मी पूर्ण जे माझं डिप्लोमा का एज्युकेशन. नाही केलं दादा तुम्ही? डिप्लोमा मी नाही केला कारण एक रिझन ते होतं की जसं तुम्ही जर डिप्लोमा, सपोज 11th 10th नंतर आपण खूप इमॅच्युअर असतो, आपण जस्ट ग्रॅज्युएट झालो असतो, आपल्याला रिअल लाईफ एक्सपोजर नसतो, आपल्याला माहित नसतं. तर कधी कधी काय होतं, सपोज आता तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं पण तुम्हाला कळतंय की नाही, तुमचा इंटरेस्ट ह्याच्यामध्ये आहे आता, तर तुम्ही आता 3 वर्ष तुम्ही वेस्ट करता. ते जर तुम्ही 11वी 12वी करता तर तुम्हाला 2 वर्षाचा टाइम असतो विचार करायला, की तुम्हाला मे बी, समजा तुम्ही विचार करताय की हा मला IT करायचं, पण मे बी इन 11th मध्ये, बाय द वे आपल्याला आता 11th 12th मध्ये पण बायफोकल एक कम्प्युटर सायन्स म्हणून व्होकेशनल सब्जेक्ट असतो, ओके. तर तुम्ही तो घेऊ शकता. तर आता 11th 12th सोबत आपल्याला हे बरेच ऑपॉर्च्युनिटीज आहे की आपण एक व्होकेशनल म्हणजे एक स्पेशलायझेशन करू शकतो आता 11th 12th सोबत पण. तर तेव्हा कम्प्युटर सायन्स हा म्हणजे अवेलेबल होता सब्जेक्ट, तर मी तो घेतला.
म्हणजे एक बेसिकली एक आपल्या टाइम पिरियड मिळतो 2 वर्षाचा. त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो की आपल्याला म्हणजे अजून काही वेगळं करायचं. मे बी असं होऊ शकते की या 2 वर्षात तुम्हाला मेडिकलमध्ये जास्त इंटरेस्ट येऊ शकतो किंवा इव्हन इन इंजिनिअरिंगमध्ये मे बी तुम्हाला असं वाटतं की नाही मला आता ऑटोमोबाईलमध्ये जायचंय, मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये जायचंय, मला एरोनॉटिक्समध्ये जायचंय. तर आपले इंटरेस्ट हे चेंज होऊ शकतात. ओके. तर 2 वर्षाचा तो आपल्याला एक टाइम पिरियड मिळतो. त्याच्यामध्ये आपण विचार करतो की मला खरंच करायचं आहे का? तर मग ते एक आपलं म्हणजे असं म्हणायचं की 3 वर्षाचा तो टाइम आपला वेस्ट करण्यापेक्षा 2 वर्ष इन्व्हेस्ट केले. बिकॉज ओव्हरऑल टाइम तर सेमच लागतो. तुम्ही Same डिप्लोमा असतो. करून डिग्री करा किंवा 11-12 नंतर डिग्री करा. इट्स गोना बी 6 इयर्स ओनली. पण ते एक होतं की तुम्हाला 2 वर्षाच्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही विचार करू शकता आणि तुम्ही अजून चांगला कॉन्क्रीट डिसिजन तुमच्या करिअरसाठी घेऊ शकता. सीडॅक म्हणजे नेमकं काय तुम्ही सांगू शकता? करणं गरजेचं आहे का? असं काय आहे का त्यात? हा तर सीडॅकचं महत्व ऍक्च्युली आता पण माहित नाही आता सध्याला काय सिच्युएशन, पण बॅक देन असं असायचं जेव्हा मी पास आउट होतो 2018ला, तेव्हा कॅम्पसमध्ये जास्त कंपनीज येत नव्हत्या अनलेस जर तुमचं प्रॉमिनंट इन्स्टिट्यूट नसेल तर कॅम्पसला जास्त कंपनीज यायच्या नाही. तर आपल्यासोबत मोस्टली प्रॉब्लेम हा व्हायचा की आपल्याकडे म्हणजे स्किल सेट आहे, आपल्याकडे सगळं आहे जे आपल्याला पाहिजे, पण अपॉर्च्युनिटी जर मिळाली नाही तर आपल्या नॉलेजचा यूज होत नाही ना. तर मी त्यासाठी डिसाईड केलं होतं की सीडॅक म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग. ही Okay. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटच आहे. ओके. तर ही इन्स्टिट्यूट 6 मंथचा एक ऍडव्हान्स कोर्स आपल्याला प्रोव्हाइड करते. तर हा कोर्स म्हणजे इट्स नॉट जस्ट फॉर द प्लेसमेंट, पण हे तुमच्या स्किल सेटसाठी पण खूप चांगलं आहे. तर सीडॅक मल्टिपल कोर्सेस प्रोव्हाइड करते. सो ह्याला पीजी डॅक म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कोर्स म्हणतात. ओके. तर इट्स लाईक 6 मंथ्स म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये एक डिग्रीच मिळते ती पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री. तर सीडॅक मध्ये अराउंड 6 to 7 डिफरंट कोर्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला कशामध्ये बेसिकली स्पेशलायझेशन करताय ना तुम्ही आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन. त्याच्यामध्ये तुम्ही बिग डेटा अनालिटिक्स मध्ये करू शकता. जर समजा तुम्हाला फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही डीएससी डिप्लोमा इन ऍडव्हान्स कम्प्युटिंग म्हणून कोर्स आहे, तुम्ही तो Okay. करू शकता. जर तुम्हाला AIML मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही एआयचा कोर्सेस करू शकता. तसे भरपूर सारे त्यांचे कोर्सेस आहेत. तर तुम्ही त्या कोर्सेससाठी एनरोल करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. त्या एंट्रन्सचं नाम आहे सीकॅट. सीकॅट म्हणून एक एंट्रन्स एक्झाम आहे. जशी आपली सीडॅक साठी. सीडॅकच्या ऍडमिशनसाठी पण तुम्हाला ती एंट्रन्स पहिली क्लिअर करावी लागते. तर जशी आपली गेट एक्झाम असते एमटेक साठी, Okay. तशीच टाईपची एक एक्झाम असते. तेवढी डिफिकल्टी नसते, थोडंसं एक आपण म्हणतो की थोडी कमी डिफिकल्ट असते एक्झाम. त्याच्यामध्ये सेम तसंच तुमचं ऍप्टिट्यूड टेस्ट असते, त्याच्यामध्ये तुमचं कोडिंग म्हणजे रिलेटेड क्वेश्चन्स असतात. तर सेम सिलेबस पण ऑलमोस्ट सेम आहे, फक्त डिफिकल्टी लेवल कमी असते. ह्याला पण निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते जशी आपल्या Okay. गेटला असते तशीच 0.25 असते. म्हणजे ठोकू नाही शकत आपण. नाही निगेटिव्ह मार्किंग स्कीम असते याला पण. Okay. तर तुम्ही नाही म्हणजे करू शकत. आणि सेम रिझल्ट लागतो त्याचा, ऑल इंडिया रँक येतो तुमचा. जर तुमचा ऑल इंडिया रँक जर 2-2.5 हजारच्या रेंजमध्ये आला तर तुम्हाला पुण्यामध्ये आपल्या 3 चांगले इन्स्टिट्यूट आहेत. ISCSD म्हणून पिंपरी ह्याला आकुर्डीला आहे, मेन सेंटर पाषाणला आहे आणि त्याच्यानंतर जेएम रोडला एक ब्रांच आहे. तर असं काही नाही की म्हणजे पण ह्या चांगल्या इन्स्टिट्यूट इन द सेन्स की इकडे टीचिंग खूप चांगलं असतं. प्लेसमेंटसाठी कुठेच सीडॅकचं हे सेंट्रलाइज प्लेसमेंट असतं. म्हणजे तुम्ही सीडॅकच्या कोणत्या जरी इन्स्टिट्यूटला ऍडमिशन जरी तुम्हाला मिळालं तरी तुम्हाला प्लेसमेंटला नाही प्रॉब्लेम येत, कारण प्लेसमेंट हे सेंट्रलाइज असतं. म्हणजे एक तिकडे सगळे जेव्हा प्लेसमेंट स्टार्ट होते, जेव्हा तुमचा पूर्ण कोर्स कम्प्लीट होतो, जेव्हा प्लेसमेंट स्टार्ट होते तर तुम्हाला कॉल्स जे येतात कंपनीकडे जेव्हा डेटा जातो तो सगळ्या इन्स्टिट्यूटचा टुगेदर सीडॅक म्हणून जातो. तुमचं असं काही इन्स्टिट्यूटचं नाव नसतं तिकडं. पण तुम्हाला जी म्हणजे मेन ब्रांच ह्याला पण जर तुम्हाला मिळणार आहे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला पण तेवढीच इक्वल. तुमच्या तिकडे तुम्ही त्यांचे एक्झाम्स तिकडं त्या कोर्सचे थ्रू आउट एक्झाम तुमचे एक्झाम्स असतात, थेअरी प्लस प्रॅक्टिकल हे दोन्ही एक्झाम्स असतात. तर ते पण तुम्हाला क्लिअर करावं लागतात. तर जसं आता मी बिग डेटा अनालिटिक्स मध्ये केलं तर हडूप, जावा हे सगळे जे कोर्सेस होते ह्याच्यावरती म्हणजे पूर्ण तुमचं कोर्सचा मॉड्यूल असतो आणि प्रत्येक मॉड्यूलच्या एंडला एक थेअरी एक्झाम असते आणि प्रॅक्टिकल एक्झाम असते. ही दोन्ही तुम्हाला क्लिअर करा लागतात. आणि लास्टला एक एक्झिट एक्झाम पण आहे, जसं एंट्रन्स एक्झाम असते तसं एक्झिट एक्झाम असते. तर ती पण तुम्हाला क्लिअर करावी लागते आणि त्याचा तो एक स्कोर येतो. तर तो स्कोरवरती म्हणजे तो स्कोर आणि तुमचे लॅबचे कसे हे झाले. तर आता समजा एखादी कंपनी येते ती जावा डेव्हलपरसाठी हायरिंग करते, तर त्या कोर्समध्ये तुमचा जो जावाचा सब्जेक्ट असेल तर ते लोक त्याच्या मार्क्स बघणार की तुम्हाला त्या जावाच्या तुम्ही लॅबमध्ये कसं परफॉर्म केलं, तुम्ही थेअरीमध्ये कसं परफॉर्म केलं. तर हे सगळं म्हणजे असतं म्हणजे बेसिकली तर
सीडॅक असा मीडियम आहे ज्याच्यातून तुम्हाला अपॉर्च्युनिटी म्हणजे तुमच्याकडे टॅलेंट आहे पण तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळत नाही, तर तुम्ही ह्या कोर्समध्ये एनरोल करू शकता. 6 मंथचाच आहे, जास्त पण असं नाही, मोठा नाहीये. 6 मंथ्स तर असे जातात निघून. आणि प्लस एक तुमच्या डिग्रीमध्ये व्हॅल्यू पण ऍड होते, कारण सीडॅक इंटरनॅशनली रिकॉग्नाइज कोर्स. मग तुम्ही जर अब्रॉड MS टी वगैरे पण अप्लाय करता तर तेव्हा पण ही डिग्री तुमची कामाला येते. कॉलेज लाईफ मस्ती मजाक मध्ये गेलं का सिरियसली केलं, म्हणजे असं बघतो दोन्ही गेलं का? दोन्ही भरपूर आम्ही लय बंक पण केले, अभ्यास पण केला, म्हणजे दोन्ही बॅलन्स ठेवला होता. सिरियसली करणं गरजेचं आहे का? अकॅडमिक्स वाईज म्हणजे डिस्टिंक्शन मेंटेन करायला पाहिजे, कारण काही कंपनीज 7.5 आता तुमचं डिस्टिंक्शन मला माहित नाही कसं. आमच्या वेळेस 70 डिस्टिंक्शन 70 म्हणजे आम्हाला त्यावेळेस पर्सेंटाईल नव्हतं, पर्सेंटेज असायचे आमच्या वेळेस. ओके, एसजीपी सीजीपी हा, सीजीपी तेव्हा कन्सेप्ट Okay, नव्हता, okay. तेव्हा मार्क्स होते. तर 70% डिस्टिंक्शन असायचं. ओके. आणि बॅकलॉग शक्यतो तर नसावा, कारण बॅकलॉग असल्यावर काही कंपनीसाठी कंपनीज त्रास होतो का बॅकलॉग असला? होतो, कारण Yes, काही जे टियर 1 कंपनीज आहेत, तर त्या कंपनीजला तर तुमचं जरी तुम्हाला 70% आहे पण तुमचा जर एखादा बॅकलॉग असेल तर तुम्ही अप्लाय नाही करू शकत त्या कंपनीसाठी. मी तो क्लिअर झाला तरी नाही करू शकत, तरी पण नाही Okay. करू शकत, कारण तुमचे तरी जर क्लिअर झाला तरी त्याच्या पुढे ते बॅक तुमचे हा. राहणारच ना, ते क्लिअर म्हणून Mark नाही येत. राहतो. हा, ओके. तर तो पण एक आहे की म्हणजे शक्यतो तो ट्राय करावं की डिस्टिंक्शन आणि मार्क्स आपले जे आहेत म्हणजे एटीकेटी नसावे शक्यतो तरी. कोडिंग मध्ये सध्या कोणती लँग्वेज जास्त केली पाहिजे असं आहे का स्पेसिफिक कुठल्याला वॉन्ट डे किंवा कंपनीचा आस्क जास्त असं कुठली? नाही, असं काही नसतं, कारण प्रत्येक प्रोजेक्टला प्रत्येक लँग्वेजची रिक्वायरमेंट असते. म्हणजे अशी कोणतीच लँग्वेज नाही की त्याला आपण म्हणतो की ट्रेंडिंग आहे ही लँग्वेज ती लँग्वेज, पण ऍटलास्ट प्रत्येक प्रोजेक्टमध्ये डिपेंड आहे. आता एखादा समजा मला प्रोजेक्ट बनवायचा आहे डेटा रिलेटेड, तर आता मला त्यासाठी पायथन लागणारच आहे, पण एखादा फ्रंट एंड असेल तर मला जावा लागेल, मला जावा स्क्रिप्ट लागेल. वेगवेगळ्या लँग्वेजेस, प्रत्येक लँग्वेजची आपापली डिमांड आहे. नाही, पण आता असं म्हणतात की PHP ला थोडस PHP आता आउटडेट झालंय. नोड जीएस आता म्हणजे आता समजा आता लेगेसी म्हणजे ज्या ओल्ड लँग्वेजेस आहेत त्या आता नवीन लँग्वेजेस रिप्लेस होते, जसं PHP नाव रिप्लेस बाय नोड जीएस आहे. आता जिकडे जिकडे काही ठिकाणी जर समजा लेगेसीमध्ये आता खूप जुन्या रुबी अशा खूप साऱ्या जुन्या लँग्वेजेस आहेत, तर त्या लँग्वेजेस पायथनने रिप्लेस होत आहेत हळूहळू. तर असं आहे. पण म्हणजे आपण एक म्हणू शकतो, जर तुम्ही फ्रंट एंड वरती काम करता, नोड जीएस, रिॲक्ट हे जे तुमचे आहेत, XML जावास्क्रिप्टचे आहेत, आणि बॅक एंडला जर तुम्हाला म्हणजे एसक्यूएल तर आपलं युनिव्हर्सल लँग्वेज आहे. एसक्यूएल म्हणजे तुम्ही कोणत्याही जावा, दी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जे पार्ट आहे तो एसक्यूएल, म्हणजे कोणत्याही इंटरव्ह्यूला तुम्ही गेले तर तुम्हाला एसक्यूएल लागणारच. मोंगोडीबीचं कसं आहे मार्केट? चांगलं आहे. मोंगोडीबी नो एसक्यूएल आहे. तर आता मोंगोडीबी आता जसं तुम्ही क्लाउड वरती गेले आता म्हणजे टेक्नॉलॉजी, तर मोंगोडीबीचे पण आता बरेच म्हणजे हाईव वगैरे आहे, HBase अशा हडूप मध्ये आता आलेले जे नवीन टेक्नॉलॉजीज तर आहे. मोंगोडीबी काय ऍक्च्युली टेक्नॉलॉजी पेक्षा कन्सेप्ट जास्त क्लिअर करायचं. तुम्हाला कोडिंग लँग्वेज कोणती, लँग्वेजेस किती हजार येतात त्याला इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला कोडिंग करता येते का, कारण कोडिंगचा बेस काय लॉजिक आहे. लॉजिक तुम्ही जर गेलं तर डेटा स्ट्रक्चर्स आहे. तुम्ही डेटा स्ट्रक्चर आता लिंक लिस्ट आहे ते मी जावामध्ये करू, पायथन मध्ये करू, लिंक लिस्ट पडणार, फक्त लँग्वेज चेंज होणार आहे, त्याचं सिंटॅक्स आणि सिमेंटिक्स चेंज होणार. म्हणून कधी पण ना लँग्वेज वरती नाही फोकस करायचा, त्याचं मेन लॉजिक आहे. लॉजिक चांगलं बिल्ड करा. आता तू मोंगोडीबी म्हटलं तर मोंगोडीबी इम्पॉर्टंट नाही, नो एसक्यूएल शिकणं महत्वाचं आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की नो एसक्यूएल कधी युज करायला पाहिजे, एसक्यूएल कधी युज करायला पाहिजे, कोणत्या केसमध्ये काय ऍप्लिकेबल. जे तुम्हाला कळलं तर तुम्हाला लँग्वेज काय तुम्ही सिंटॅक्स एका दिवसात कोणत्या लँग्वेज शिकू शकता, ते फक्त तुम्हाला तिकडे अप्लाय करायचं. आता डीएसएचा आपण उल्लेख केला, डीएसए करणं गरजेचं आहे का? डिपेंड करतं की तुम्ही जर तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्ये जाणार आहे तर फुल स्टॅक साठी बेसिक डीएसएच आहे. पण असं इंटरव्ह्यू प्रोसेस साठी का कंपनीत पण? कंपनीत सुद्धा. कंपनीत पण डीएसए इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आता जसं एसक्यूएल जर म्हटलं, एसक्यूएल मध्ये एक इंडेक्सिंग म्हणून कन्सेप्ट आहे, माहिती असेल ना. तर आपण जेव्हा टेबल्स क्रिएट करतो त्याच्यामध्ये इंडेक्सिंग करतो, बरोबर. इंडेक्सिंग मध्ये जर तुम्ही डीप लेवलती गेले त्याच्यामध्ये आपलं डिक्शनरी ऍज अ डेटा स्ट्रक्चर युज करतो. तर तुम्हाला आता जर लिंक लिस्ट शिकायचंय किंवा हे शिकायचंय तर जसं मी इंडेक्सचं सांगितलं तर तुम्हाला आता मी इंडेक्स म्हणतो, पण इंडेक्समध्ये लास्टला काय युज होतं शेवटी मी सांगितलं डिक्शनरी युज होतं. मग त्यासाठी तुम्हाला डिक्शनरी कळलं पाहिजे, डिक्शनरी कळायला तुम्हाला डेटा स्ट्रक्चर कळलं पाहिजे. म्हणून कुठेही जा, घुमून फिरून गाडी तुमची डेटा स्ट्रक्चरवरच आहे, कारण सगळं बॅक एंडला कोणत्याही लँग्वेजला डेटा स्ट्रक्चरच आहे ना. एव्हरीथिंग इज डेटा, आणि जिकडे डेटा आहे तिकडे त्याला स्ट्रक्चर आहे.
म्हणून ते डेटा स्ट्रक्चर असणारच, कंपल्सरी आहे, ते यायलाच पाहिजे तुम्हाला. इंटर्नशिप किती केलं तुम्ही आतापर्यंत? मी तर मला ऍक्च्युली आमच्या टायमाला तर इंटर्नशिप कंपल्सरी नव्हती. आता तुमच्या Okay. करिक्युलम मध्येच ते ऍड झालंय. तर आमच्या वेळेस तर कंपल्सरी नव्हतं असं की इंटर्नशिप पाहिजेच. तर आमच्या वेळेस आम्ही हेच स्वतः सेल्फ आता प्रॅक्टिस करणं गरजेचं करायचं. आहे का? आता गरजेचं आहे, कारण एक तर तुमच्या करिक्युलमचं तर पार्ट आहेच, आणि आता ऍक्च्युली ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त झाल्या की तेव्हा इंटरनेट एवढं Competition खूप आहे. हा कॉम्पिटिशन खूप आहे, आणि प्लस तुम्हाला आता ऑपॉर्च्युनिटीज लाईक इंटरनेट आता खूप जास्त ब्रॉड झालंय, तुम्हाला आता जास्त एक्सपोजर मिळतोय गोष्टींना. तर तुम्ही म्हणजे ग्लोबली कुठे पण अप्लाय करू शकता, कुठे पण जरी म्हणजे अवेलेबिलिटी असेल इंटर्नशिपची तर तुम्ही करू शकता. तर जर तुम्हाला मिळत असेल अपॉर्च्युनिटी तर डेफिनेटली करायला तर पाहिजेच. त्यांनी तुम्हाला काय रिअल कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये चाललंय, कसं तुम्हाला काम करायचं, त्यासाठी तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर होतात म्हणजे जॉईन करायच्या अगोदर. तर जर तुम्हाला मिळत असेल अपॉर्च्युनिटी तर डेफिनेटली करायला पाहिजे. इंटरव्ह्यू तुम्ही म्हणजे इथून मागे, आता तुम्ही सेकंड कंपनी आहे तुमची आता जी आहे, इथून मागे किती इंटरव्ह्यू दिले आणि किती ऑफर लेटर आले? अशा कंपन्या आहेत का कुठल्या, हे 2 सोडून? तर मी फर्स्ट जेव्हा पास आउट झालो तेव्हा माझ्याकडे इन्फोसिस आणि विप्रो या 2 कंपनीजची Okay. ऑफर होती. ओके. तर पण मी जसं मला ऍक्च्युली हे शिकायचं होतं पुढे, जास्त माझ्या स्किल्स वरती काम करायचं होतं, म्हणून मी सिडॅक जॉईन केला. तर मी ह्या दोन्ही ऑफर घेतल्या तर नव्हत्या, पण मला होती याची ऑफर. तर त्याच्यामध्ये मी हेच बेसिक्स प्रिपेअर केले होते, डेटा स्ट्रक्चर, सिक्वल प्रिपेअर केलं होतं मी, आणि हे मोस्टली डेटा स्ट्रक्चर आणि म्हणजे हेच आहे, दुसरं काय विचारणार. आणि एखाद्या लँग्वेज जर तुम्हाला असेल तर कोड लिहायला सांगू शकता मला. आय थिंक पॅलिंड्रोम किंवा असं सिम्पलच काहीतरी कोड विचारला होता तेव्हा. ओके. पॅलिंड्रोम किंवा अजून असंच काहीतरी एखादं डेटा स्ट्रक्चर, लिंक लिस्ट, आय थिंक लिंक लिस्ट वरती मला कोड लिहायला सांगितलं होतं. तर ह्याच्या बेसिसवर मी ते 2 केले होते. पण मला सेडॅक करायचं होतं म्हणून मी ते ऑफर नव्हती घेतली. आणि मी नंतर जेव्हा सेडॅक झालं माझं, तर त्याच्यानंतर मी बिग डेटामध्ये केलं होतं. तर मला डेटा इंजिनिअरसाठीच ऑफर आली होती. माझी फर्स्ट कंपनी मेट्रॉनिक म्हणून होती बँगलोरची. तर त्या कंपनीमध्ये जेव्हा मी दिला इंटरव्ह्यू, तर इट वॉज लाईक पूर्ण डेटावरतीच होता, म्हणजे खूप इन डेप्थ. आणि म्हणजे जेव्हा तुम्ही सेडॅक करता तेव्हा ते इंटरव्ह्यूज देतात ते, आणि जेव्हा फ्रेश येतात खूप डिफरन्स असतो. कारण जेव्हा तुम्ही सेडॅक करता तेव्हा तुम्हाला एक जण एक्सपिरियन्स पर्सनच कन्सिडर केलं जातं. ओके. तर ते इंटरव्ह्यू पण तुम्हाला ते म्हणजे ट्रेनिंग पण देतातच पूर्ण 6 महिन्यामध्ये त्याच्याबद्दल तशी. ओके. तर पूर्ण इन डेप्थ इंटरव्ह्यूज होतात त्याच्यामध्ये. आणि तेव्हा मग मला मेट्रॉनिक त्या कंपनीची ऑफर आली होती, तर मी तीच कंपनी जॉईन केली. सेडॅकमध्ये असं आहे की तुम्हाला एखादी ऑफर आली तर मग तुम्ही प्लेसमेंटच्या प्रोग्राममधून आउट होतात. त्यांचा पोर्टल असतो. जसंच तुम्हाला जर कंपनीने ऍक्सेप्ट केली म्हणजे तुम्हाला म्हणजे ऑफर दिली तर तुमचा ऑटोमॅटिक तो पोर्टल डिऍक्टिव्हेट होऊन जातो, म्हणजे तुम्हाला तीच ऑफर मिळते. एफटीचा अभ्यास करणं गरजेचं आहे का? खूप. कारण असं आहे की जरी तुम्हाला कोडिंग आली तरी पहिला राऊंड तुम्हाला ऍप्टिट्यूडच द्यायला लागतो कोणत्या पण कंपनीसाठी. पण ते खूप लेंदी आहे, मग त्यात वेळ घालवणं म्हणजे असं हे आहे का? तर ऍप्टिट्यूड साठी मी किती केलं तरी कमीच आहे. तर मी ऍप्टिट्यूड साठी असं सांगतो की, आणि मी पण म्हणजे स्वतः हेच केलं होतं की ऍप्टिट्यूड खूप फास्ट आहे, आपल्याला माहिती आहे. हो, खूप. तर किती केलं तर त्याला कमीच आहे. तर कमी काय करायचं की एक ना सेट ऑफ क्वेश्चन्स असतात, जसं स्पीड, बोट, कार्ड्सचे क्वेश्चन्स असतात, प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन्स असतात, ट्रेनचे क्वेश्चन्स असतात. तर हे ना एक 7-8 टॉपिक्स आहेत. तर कधी पण काय करायचं, कोणत्या पण कंपनीला तुम्ही अप्लाय करतात ना, त्या कंपनीचा प्री प्लेसमेंट पेपर असतो एक, म्हणजे त्यांच्या Okay. कंपनीमध्ये काय टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर काय करायचं, जे आपले मेन टॉप 10 कंपनीज आहेत इंडियाच्या, आम्ही असं केलं होतं, त्यांचे जे इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन्स विचारले होते ते सगळ्यांचे क्वेश्चन्स लिहून काढायचे. आणि एक 8 ते 10 प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे टाईपचे क्वेश्चन्स जे अक्रॉस ऑल द कंपनीज कॉमन असतात. ते आपल्या आय थिंक ऍप्टिट्यूड मध्ये अराउंड 20 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स असतात, म्हणजे 20 डिफरंट टॉपिक्स आहेत. तर ते 20चे 20 करायची गरज नाहीये, कारण तुम्ही म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन होतं ते. तर ते कधीच नाही करायचं. ते 8 ते 10 सिलेक्ट करायचे, पण ते अशी परफेक्ट करायचे की त्या टाइपचा क्वेश्चन आला तर त्यात तुम्हाला जर तो 2चा ते आलेच पाहिजे. ते क्वेश्चन तुमचे आले म्हणजे तुम्हाला अराउंड त्याचं वेटेज अराउंड 60 to 70% असतं. तर असं समजायचं की ते 60% तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे. आणि बाकीचे मग 30% राहतात त्याच्यामध्ये थोडंसं आपलं समजा तुका मारून समजा 10 आहे तर 10 पैकी जर 2-3 जरी लागले किंवा 2-3 तुम्ही लॉजिकली पण सॉल्व्ह केले तर म्हणजे एक तुमचा ओव्हरऑल 80% स्कोर येतो. तर हा एक बेस्ट आणि एकदम एफिशियंट वे ऑफ अप्रोच आहे ऍप्टिट्यूड साठी. ते 8 सेट असे करायचे प्रॉपरली प्रिपेअर की ते तुम्हाला सॉल्व्ह झालेच पाहिजे. त्यासाठी एक नोटबुकच बनवून ठेवायची
मी तर तसंच केलं होतं. आणि एक वेबसाईटची लिंक आहे, मला आता आठवत नाही, पण मी नंतर सांगेल, तू ती बायोमध्ये ऍड करू शकतो नंतर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये. मध्ये टाकेल. हा, तर त्या वेबसाईटवरती ना हे पण आहे की सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, त्याला सॉल्व्ह करण्यासाठी काही इझी फॉर्म्युलाज आहेत. ओके. हा, तर स्पीड अँड डिस्टन्सचे जे क्वेश्चन्स आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय लॉजिक म्हणजे ऍडिशनल ते फॉर्म्युलाज वगैरे लावले तर फास्ट तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट करायला पाहिजे. ओके. आणि ऍप्टिट्यूड मध्ये हे पण खूप आहे की फक्त येऊन फायदा नाही, ते फास्ट सॉल्व्ह पण झालं पाहिजे. आणि मोस्टली तुम्हाला कॅल्क्युलेटरला ऍक्सेस नसतो Access तिकडे, नसतो. तर तुम्हाला ते पण कॅल्क्युलेशन इझिली करता आले logic पाहिजे. आले हा, पाहिजे. तर जसं आता तुला मी म्हणेल की 1458 ला डिवाइड बाय समजा 7-8 करायचं, तर काय करायचं, 1458 ला 5 काढून टाकायचं, 1400 राऊंड फिगर करायचं, 7 ने डिवाइड करायचंय, 7 2 आलं तर 200 व्हॅल्यू आली ना, तर 200च्या रेंजमध्ये जी व्हॅल्यू असेल ती डायरेक्ट सिलेक्ट करायची. ते असं एक एक्झाम्पल झालं. प्रॉपर सगळं करत हा, बसायची गरज कारण तेवढा वेळच नसतो नसतो. आपल्याला. एक क्वेश्चन अराउंड 50 to 60 सेकंड मध्ये सॉल्व्ह करायचं मिनिटाच्या असतं. आतच. मॅक्सिमम 60 सेकंड 60 असतात सेकंद आपल्याकडे. असतात, हो. तर मग तेव्हा आपल्याकडे वेळ नसतो. मग हे सगळेच एक म्हणजे हे तर कोणी म्हणजे कुठे लिहिलं नाही, पण आपण स्वतःच सगळं हे एवढी प्रॅक्टिस केली पाहिजे की आपल्याला अंदाजे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ते एक राऊंडिंग फिगर एक खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे की म्हणजे तुम्ही म्हणजे राऊंड फिगर क्रिएट करायचं आणि त्याला डायरेक्ट जे आपलं मॅथमॅटिक्स असेल ते हा, तर ती व्हॅल्यूवर आणि त्याच्या असतेच आसपास Closer व्हॅल्यू, okay. ते सिलेक्ट करायची. माझ्यासारखे जे फ्रेशर्स आहेत नवीन, तर कंपन्यांचे खूप जास्त रिक्वायरमेंट्स आता फ्रेशर्स कडून पण. तर ते ऍज अ फ्रेशर काय गोष्टींची तयारी केली पाहिजे? जसं की आता मोस्टली आता जसं मी आता डेटावरती काम करतो, तर मी डेटाचं सांगू शकतो की आता काय आहे डेटा. आणि मोस्टली आता मी जेवढं बघतोय तर 70 to 80% रिक्वायरमेंट डेटा आहे, कारण कंपनीमध्ये 20% वर्क इज अदर आणि 80% वर्क डेटा, कारण मेन कंपनी चालते डेटावरती चालते, कोणती कंपनी असते. तर डेटासाठी मग तुम्हाला डेटा वेअरहाऊसिंग, आता तुम्हाला तुम्ही आता फायनल इयरला तुम्हाला डेटा वेअरहाऊसिंग काय माहिती कन्सेप्ट झाली की नाही झाली. तर डेटा वेअरहाऊसिंग ऍक्च्युली आपल्या सिलेबसमध्ये एवढं नीट शिकवलं जात नाही, पण इंडस्ट्रीमध्ये खूप लाईक म्हणजे एकदम कोर बेसिक आहे. जसं आपण जर म्हणतो की आपल्याला कोणती लँग्वेज शिकायची, पहिले आपण सी शिकतो ना, तर सी इज लाईक अ बेसिक ऑफ ऑल लँग्वेज आपण. तर तसं इट्स लाईक अ सी ऑफ कॉर्पोरेट आयटी वर्ल्ड. तर तुम्हाला डेटा वेअरहाऊसिंग कन्सेप्ट खूप चांगली यायला पाहिजे. म्हणजे मी जर तुम्हाला म्हणतो की आता मला एक तुम्ही टाइप्स ऑफ स्कीमा शिकले, स्नोफ्लेक स्कीमा, स्टार स्कीमा, हे सगळे स्कीमाज असतात. तर आपण जसं डेटा स्टोअर करतो, परत नॉर्मलायझेशन, फर्स्ट फॉर्म ऑफ नॉर्मलायझेशन, सेकंड फॉर्म ऑफ नॉर्मलायझेशन, थर्ड, तर हे सगळं इंडस्ट्रीमध्ये खूप युज होतं. आपल्याला असं आपल्याला तर फक्त थिअरिटिकल असतं ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये, पण इंडस्ट्रीमध्ये हे सगळं तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये करावं लागतं. तर हे सगळं म्हणजे मी सजेस्ट करेल की डेटा वेअरहाऊसिंग कन्सेप्ट, सिक्वल मध्ये जे फंक्शन्स आपण ऍग्रिगेट फंक्शन्स वगैरे युज करतो ते तुम्हाला चांगल्यापैकी युज करता आलं पाहिजे. तुम्हाला जॉईन्स वगैरे खूप चांगल्यापैकी करता आलं पाहिजे. सब क्वेरी, इनर क्वेरी, लेफ्ट जॉईन, आउटर आणि इनर जॉईन कधी युज करायचा. तर हे सगळं असं आहे की हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी यायला पाहिजे, कारण आता इंडस्ट्रीमध्ये काम इतकं जास्त वाढलंय ना, तर कंपनीकडे वेळ नाही की ते तुम्हाला शिकवत बसतील आता. तर आणि आता आम्हाला पण जेव्हा आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं सेडॅक मधून, आम्हाला जसं नॉर्मली जेव्हा आपण इन्फोसिस, विप्रो हे सगळ्या कंपनी जॉईन करतो, पहिले 3 months 6 months ट्रेनिंग असतं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रोजेक्ट असाइन होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काम मिळतं. पण आम्हाला काहीच ट्रेनिंग नव्हतं मिळालं, आम्हाला डायरेक्ट ऑन प्रोजेक्ट टाकलं होतं. तर तशा वेळेस आणि तुम्ही नाही बोलू शकत तिकडे काय, कारण तुम्हाला तिकडे स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. तर मग आम्ही सगळं ते स्वतः स्टडी करायचो, म्हणजे ऑफिसमधून आल्या होती किंवा ऑफिसमध्ये वेळ मिळाला कसे हे सगळे कन्सेप्ट काम करतात, कसे टेबल्स, म्हणजे एकमेकांना समजा आता 2 टेबल आहे, तुम्हाला तो डेटा आणायचा सोबत, काय जॉईन लावलं तुम्हाला डेटा त्या सेटअप फॉर्म मध्ये मिळेल. तर हे सगळे तुम्ही आताच प्रॅक्टिस करायला पाहिजे की 2 टेबल आहे, आता त्याच्यामध्ये डेटा आहे, आता मला जर फर्स्ट नॉर्मलायझेशन करायचंय, सेकंड नॉर्मलायझेशन करायचंय, थर्ड NF, 3 NF करायचं. हा, तर हे सगळे तुम्हाला ऑलरेडी करावं. जसं तुम्हाला स्नोफ्लेक स्कीमा, स्टार स्कीमा, हे सगळं कसं आहे, तर हे सगळं तुम्हाला ऑलरेडी कन्सेप्ट माहिती पाहिजे. आणि जर तुम्ही पायथन करताय तर तुम्हाला पॅन्डाज लायब्ररी माहिती पाहिजे, तुम्हाला नंपाय यूज करता आलं पाहिजे, एन डायमेन्शनल एरेज कसे क्रिएट करतात. परत पांड्याज मध्ये पण आपण टेबल्स क्रिएट करतो राईट, डेटा फ्रेम मध्ये. तर डेटा फ्रेम मध्ये पण डेटा जॉईन करता येतो. तर डेटा फ्रेम मध्ये तुम्ही कसं जॉईन करणार, किंवा जर तुम्हाला तिकडे एरर आली तर एररला कसे हँडल करणार तुम्ही. तर हे सगळे तुम्हाला ऍज अ प्री कन्सेप्ट, जसं जावामध्ये आहे, क्लासेस तुम्हाला सगळे यायला पाहिजे, कळले पाहिजे, कंटेनर्स कसे युज करायचे, सगळ्या गोष्टी थोडंसं नॉलेज. हा, म्हणजे सगळ्याचं बेसिक तुम्हाला तर क्लिअर पाहिजे. म्हणजे समजा एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली
जर तुम्हाला ती गोष्ट काय आहे तेच माहित नाही तर तुम्ही काहीच करू शकता. काहीच हा जर करू तुम्हाला माहिती की बेसिक हा बाबा ही अशी काम करते तर मग तुम्ही त्याच्या पुढे सर्च करू शकतात, हम्म. रिलेट करू शकतात की हा आता हे 2 टेबल्स आले तर आता मला काय करायचं, जॉईनच करावं लागेल ना. हम्म. तर कोणता जॉईन, आता तुम्हाला जर सगळे जॉईन माहिती आहे तर तुम्ही याचा विचार करणार की समजा आता इनर जॉईन केला तर असा डेटा येईल, हम्म. लेफ्ट जॉईन केला तर असा डेटा येईल, राईट जॉईनला आहे तर मग तुम्ही बघणार की हा माझा कोणता मॅच होतो, हा मला आता या केसमध्ये राईट जॉईन मध्ये मला डेटा हवा तसा येतोय. हे बायटी लाईफ अशी असते. मध्येच कॉल्स, मध्ये हे, मध्ये ते. हा चलो. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की फ्रेशर साठी जॉब आहे का सध्याच्या मार्केटला? आहेत जॉब्स, असं नाहीये की नाहीये, पण हा Skills आता वर पण असं depend झालंय आहे. की स्किल सेट खूप मॅटर करतं. हम्म. म्हणजे समजा जे ऑपॉर्च्युनिटी आता, कारण आता कसं झालंय की आयटी मध्ये फक्त आयटी वाले येत नाहीयेत. हो, पहिलं खूप कसं होतं danger की झालंय. आयटी म्हणजे आता समजा आता 120 इंटेक आपला असतो जो इंजिनिअरिंगचा आयटी हम्म. डिपार्टमेंटचा, तर आता फक्त 120 लोक अप्लाय करत आहेत त्या पोझिशनसाठी. पण आता Okay. काय झालं, इलेक्ट्रॉनिक्स, ईएनटीसी सगळे ब्रांचवाले हम्म. अप्लाय करायला लागले. तर जिकडे तुम्हाला 120 लोकांसोबत कम्पीट करायचं होतं तर तिथे तुम्हाला 360 किंवा 480 लोकांसोबत हो. कम्पीट करायचंय. तर मग ऑब्व्हियस आहे की आता जर तुम्हाला जे तुमचे स्किल सेट आहेत ते Competition पण तर नाही, वाढले. ते पण जर तेच स्किल सेट घेऊन आले तर त्यांच्यात मग कॉम्पिटिशन राहत नाही ना. हम्म. तर तुम्हाला जर त्यांच्यापेक्षा वेगळे दिसायचं तर तुम्हाला ऑब्व्हियसली नवीन ते काहीतरी करून ऍडिशनली additional एफर्ट्स करावं लागेल पुट काहीतरी. करावे लागतील, तरच तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. असे बरेच इन्स्टिट्यूट पण आहेत जे आता बरेचसे आलेत, जसे की ते 100% प्लेसमेंट गॅरंटी वगैरे, हा. 6 मंथचा काहीतरी त्यांचा कोर्स वगैरे असतो. हा आणि बरेचसे नॉन आयटी ते करून प्लेस होतात आहेत आणि प्लेसमेंट भेटते सुद्धा आहे. हा. तर मग जे 6 वर्ष खरं शिक्षण घेऊन येतात ते, तर त्यांचं त्यासाठी तुमचं काय मत आहे त्याबद्दल? ते योग्य आहे का ते? आता ते कसं आहे, ते आपण काही कंट्रोल तर करू शकत करू नाही. शकत नाही. हो. हा, तर कारण आपण तेच कंट्रोल करू शकतो जे आपल्या हातात आहे. आता जेव्हा हा, तर हेच का आपण करू शकतो की आपल्या स्किल सेटवर आपण काम करू शकतो. कॉम्पिटिशन खूप आहे करा. हा, कारण ऍटलास्ट तेच आहे. आपल्या हातात जे आहे आपण तेच करू शकतो. आपल्या हातात हेच आहे की आपण आपल्या स्किल सेटला जेवढं जास्त एक्सेल करू शकतो. जर त्यांना जर एक गोष्ट येत असेल तर आपल्या 10 गोष्टी यायला पाहिजे, तरच आपल्याला म्हणू शकतो की हा बाबा मी आयटी मधून आहे तर मला यांच्यापेक्षा या 10 गोष्टी जास्त येतात. पण हा, आपण असं म्हणू शकतो की हा, जर त्यांच्यापेक्षा आपले किती केलं, जरी आयटी वाल्यांचे जे ओव्हरऑल स्किल सेट असतात ते आपले त्यांच्यापेक्षा तर चांगलीच असतात. कारण आपण 4 वर्ष बाकी, कारण आयटी मध्ये फक्त प्रोग्रामिंग नाही ना, जसं डेटा स्ट्रक्चर, आपण ह्या बाकीच्या गोष्टी पण शिकतो, नेटवर्किंग शिकतो आपण, ते पण कामाला येतं कधी कधी. कारण टीसीपी आयपी प्रोटोकॉल आपण जे युज करतो कंपनीमध्ये खूप युज होतो. बरं, SSH, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पण, आता जसं कोण नॉन आयटी वाला आहे जर फक्त तो समजा एखादी लँग्वेज करून आलाय, आता मी जर त्याला म्हटलं की अरे आपल्याला एक VPN क्रिएट करायचंय तर त्याला कळणार नाही ना ते. पण आपल्याला ऍज अन आयटी पर्सन, आपण त्या बॅकग्राऊंड मध्ये आपण रिलेट करू शकतो किंवा काही करू शकतो आपण. ते ह्या गोष्टीमध्ये फरक पडतो. इथून पुढं कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आयटी फील्ड मध्ये जे पण आपले ऑडियन्स बघतात त्यांनी प्रवेश घेतला पाहिजे, केलं पाहिजे का? हे बघा, कोणती गोष्ट तेव्हाच करायला पाहिजे जेव्हा आपल्याला इंटरेस्ट असेल. जर इंटरेस्ट असेल तर मग विचार नाही करायचा की मला काय पुढे काय होईल. इंटरेस्ट आहे तर आपलं करायचं, कारण जर आपल्या ज्या गोष्टीमध्ये आपला इंटरेस्ट नाही आपण त्याच्यामध्ये आपल्या स्वतःसाठी काहीतरी पोझिशन ऑटोमॅटिक बनवतोच. नाही, ते आपण त्याची तयारी पण चालू केली पाहिजे आतापासूनच जर असेल तर. कारण ते पण आहे की आता समजा जर तुम्हाला करायचंच आहे आणि समजा आता जर खूप कमी क्रंच आहे वेकन्सीजचा, तर मग त्या हिशोबाने मग तुम्हाला तेवढे स्किल सेट पण करावे लागतील, तेवढे तुम्हाला इंटर्नशिप्स करावे लागतील अगोदरच, किंवा काहीतरी म्हणजे जे तुमचं स्टँड आउट करेल. म्हणजे जर तुम्ही म्हणता इंटरेस्ट आहे मग त्या हिशोबाने तुमचे स्किल सेट पण असले पाहिजे. वेगन कल्चरचा जसं मी उल्लेख केला तुमचा को फाउंडर, तर ते म्हणजे एक स्वतःचा तुम्ही ब्रँड खोललाय किंवा काय, म्हणजे ते कसं आयडिया आली डोक्यात किंवा कसं झालं? ऍक्च्युली असं झालं की 2019 आपलं जसं कोविड आलं होतं, तर कोविड मध्ये आपण कळलं की आपल्या म्हणजे न्यूट्रिशनची वगैरे खूप काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला, की आपण डेली आपलं, कारण आपली जर बॉडी चांगली स्ट्रेंथ असेल तर आपली इम्युनिटी चांगली राहते आणि ते ओव्हरऑल आपल्या हेल्थसाठी पण चांगलं असतं. तर त्यासाठी मी प्रोटीन कन्झ्युम करायला स्टार्ट केलं होतं. तर मला असं वाटलं की म्हणजे प्लांट प्रोटीन इंडियामध्ये अजून पण एवढे जास्त व्हेगन प्रोटीन्स अवेलेबल नाही चांगले. तर आणि मी स्वतः व्हेगन प्रोटीनच पहिले करायचो, तर मी जेवढे प्रोडक्ट्स यूज केले ज्यात मला असं वाटलं की त्याच्या प्रोडक्ट मी काय काय कमी आहेत, तर मी ते सगळेच इम्प्रूव्ह करून माझा हा प्रोडक्ट क्रिएट केला होता. ओके, म्हणजे असं काय ठराविक काही नव्हतं? नाही, असं काही डोक्यात नव्हतं. असंच की मला हा प्रोडक्ट आहे आणि असं नाहीये तर बनवूया आपण. आपले सर्व प्रश्न झालेले आहेत. एक शेवटचा प्रश्न असा होता की आम्ही जे करतोय माझ्यासाठी किंवा आमच्या टीमसाठी तुम्ही एक फीडबॅक काय द्याल तुमच्यातर्फे?
हा म्हणजे मला आवडलंय कन्सेप्ट की आपण मराठीमध्ये करतोय. कारण बरेच आपले जे ग्रामीण भागातून मुलं येतात ज्यांच्याकडे नॉलेज आहे, म्हणजे त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे करायची, म्हणजे कॅपॅसिटी आहे, पण त्यांना मार्गदर्शन नसतं, त्यांना डायरेक्शन नाही मिळत हव्या त्या वेळात. कारण हव्या त्या वेळात पण मिळणं गरजेचं आहे. पण आता आपल्याकडे युट्यूब सारखे माध्यम आहेत ज्याच्यावरून ते गावात कोणत्याही रिमोट मध्ये पण असतील तर ते बघून ऍटलिस्ट करू शकतात. स्वतःला एज्युकेट करू शकतात आणि तसं डिसिजन पुढे घेऊ शकतात. तर हा चांगला प्रयत्न आहे तुमच्याकडून. सो या, कुडोज टू दॅट. थँक्यू. दादांनी आपल्याला वेळ दिला याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद दादा. आणि झालेले आहेत आपले सर्व प्रश्न, आपण थांबूयात. आणि काय डाऊट असतील तुम्हाला आय टी रिलेटेड, दादांची इन्स्टा आय डीचे हँडल वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करून काय असेल तर दादा तुमचे जर प्रयत्न झाला दादाच्यांनी तर ते तुमचं जे पण प्रश्न असतील ते सोडवतील. भेटत अशाच एका पॉडकास्टमध्ये नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत मी मयूर गुळे, कॅमेरामॅन शाहरुख सोबत रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.